स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। आज दिवाळीचा दिवस आहे दुसरा आणि आज खूप खास दिवस आहे कारण आज आहे धनत्रयोदशी। असं म्हणतात की धन्वंतर देव समुद्रातून अमृत घेऊन प्रकट झाले होते, त्यामुळे या दिवसाला धनत्रयोदशी किंवा धन्वंतर त्रयोदशी असंही म्हणतात। धन्वंतर हे आरोग्य आणि आयुर्वेदाचे देव मानले जातात, त्यामुळेच लोक आजच्या दिवशी चांगल्या आरोग्याची प्रार्थना करतात। आरोग्य देव धन्वंतरी, आयुष्य राहो सोनसरी, प्रकाश आनंद हास्य फुले, दिवाळीची सुरुवात छान फुले। सर्वांना धनत्रयोदशी निमित्त मंगलमय शुभेच्छा। आपणास धन धान्य ऐश्वर्य सुख समृद्धी प्राप्त हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि आज मी घरीच आहे। आज मी टायपिंगच्या क्लासला गेली नाही कारण थोडं बरं पण वाटत नाही आहे, तर मग आज मी गेलीच नाही आहे। आणि आज काय काय होणार आहे, आम्ही आज दिवाळीची शॉपिंग करायला जाणार आहोत, तर तुम्हाला दाखवेलच मी आम्ही काय काय घेणार आहोत आणि आम्ही कुठे जाणार आहोत। तर तुम्ही कनेक्ट राहा माझ्यासोबत। आणि मी आता थोडं नाश्ता करते कारण मी केला नाही आहे, आज लेट उठलो आहे। दिवाळीच्या सुट्ट्या पडल्यात तर आम्ही लेट उठलो, तर मग बघा तुम्ही आता काय होणार आहे। कनेक्ट राहा, तर थोड्या वेळाने भेटू आपण। बाय। आणि दरवर्षीच प्रमाणे हे काका आमच्याकडे यावर्षी पण आलेले आहेत उटणं घेऊन। ते दरवर्षी प्रत्येकाच्या घरोघरी हे उटणं देतात, त्यामुळे तुम्हाला दाखवते उटणं। हे आहे उटणाचं पॉकेट जे आम्हाला त्यांनी दिलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही असं असतं। हे दिवाळीच्या पहिल्या दिवशी लावतात आणि हे आतमध्ये छोटं पॉकेट असतं, तर तुम्ही बघा असं असतं उटणं, सुगंधित उटणं। तर आता आम्ही दिवे काढलेले आहेत, स्वच्छ करून पेंटिंग करणार आहोत। बघा दिवा पेंटिंग करतात, लेट्स सी कसे होतात बघूया। ओके, दिवे पुसायचे कष्ट। आता मी दिवा पुसून घेते पटापट आणि नंतर मग आपण पेंट करूया, कारण ते खूप दिवस ह्याच्यातच असतं स्टोअर केलेले असतात, त्यामुळे मग पुसायला भेटत नाही। तो दिवाळी निमित्त सगळं साफसफाई होते आणि धूळ बसलेलीच असते, त्यामुळे ते सगळं आपण आधी नीट क्लीन करूया आणि नंतरच मग त्यांना पेंटिंग करून घेऊया। पेंट करायचं असं माझं काय खास नव्हतं हेतू, पण मग मला ते आयडिया आठवली, सो मी पेंट करायला घेईल आता। तर दाखवतेच तुम्हाला, कनेक्ट राहा माझ्यासोबत। आणि आता मी घेतलंय पेंट करायला, तर बघाच तुम्ही स्टार्ट केलंय मी 1 बाय 1 मी आता करणार आहे। तर मग आपण भेटूया। आणि पहिले दिवा आतून कधीच नाही करायचा, बाहेरूनच करायचं, कारण मग ते सुकायला मग आपल्याला आतमध्ये हात नाही लावतात। सो मग आता बघा तुम्ही, मी सगळं एकदमच दाखवेल तुम्हाला, एक एक करून नाही दाखवणार। बघा आता फास्ट केलंय मी थोडं, बघा। हे आहेत माझे पेंटेड दिवे जे मी घरीच पेंट केलेले आहेत। तुम्हाला दाखवलंच मी, कसे आहेत नक्की सांगा कमेंटमध्ये। ही आहे आमची धनतेरसची पूजा, कशी आहे आम्ही दरवर्षी करतो। आणि सगळ्यांना धनत्रयोदशीच्या मनपूर्वक शुभेच्छा। आता आम्ही निघाले आहोत रिलायन्स मार्टला, तुम्हाला दाखवतोच। आम्हाला दिवाळीची शॉपिंग करायची आहे, तर कनेक्ट राहा माझ्यासोबत। त्यात ही आमची डबा। पप्पा पण भाजी आणणार आहे, तुमची पप्पा आणतात? हो, तुझे पप्पा काय आणणार आहे? खरंच माझी फटाके आणणार आहे। अजून अजून दिन दिन दिवाळी। हा, चल येतेस माझ्यासोबत? चल शॉपिंगला चल, चल कपडे घाल, चल। जीपे करशील ना? फटाके देशील तर जीपे करशील ना? करे हा, मग तिला सांग मी जीपे करणार आहे। मी जीपे करणार आहे। चालेल। आणि आता आम्ही निघालेलो आहोत, आम्ही रिक्षानेच चाललो आहे कारण खूप घ्यायचं आहे वस्तू वगैरे आणि गाडी घेऊन नाही जाता येत, त्यामुळे मग आम्ही रिक्षानेच चाललो आहे। तर बघूया कसं काय शॉपिंग होते। आणि आम्ही आता ऑलमोस्ट पोचलेलोच आहोत, तर बघा
कनेक्ट राहा माझ्यासोबत. हा आहे आमचा स्मार्ट रायगड बाजार. गाईज ही बॉटल मस्त आहे. सिप स्ट्रीट हाच मला आवडला. हा बघ मस्त आहे. कुठला कुठला ग डावला पण पाहिजे पाहिजे. तिला आणली असती ना तर तिने खूप धिंगाणा मजा आली असते. धिंगाणा तर घातलाच असता. आहे AC आहे तर AC नसेल का? काय फालतू प्रश्न आहे. आपण नाही गाईज आमची जरा शॉपिंग चाललेली आहे आणि आम्ही इथे हां हे सगळं आमचं काय सगळं आरू बोलते सगळं लहान आहे. डवसाठी हां डवसाठी ठीक. डवा आमचे नाही खात. चकोज बिकोज नाही खात. तिला दीदी देत नाही आमची. हे घे हो. हे बघ हे बोलत होते काल त्याने आणलेले ना मिनी ट्रेड्स. खूप नाही तुझ्या पैशाने घे. असलं तरी त्याच्यात किती येतात? फक्त 15च येतात. अरे मग 15 कितीला आहे हे? एक 5ला. आणि 5ला पण तेवढीच असते ना. किटकॅटमध्ये पण काय घ्यायला पाहिजे बोलतोस? अरू कोरियन मॅग बोल. कोरियन मॅग पुढे कोरियन कितीला? खूप महाग आहे. मागेचं नाही बोलत. धड नाही तिखट लागेल. अरे असू दे अमिरी असू दे पण ते खूप अरे हे मिक्सी स्पिन करायचं पाणी टाकून हे मोगो मोगो माय फेव. बस गपरा काय खोटं बोलतोस? एवढा मोठा आपण घेऊ आणि तसंच पडेल. 500. अरे हे बघ 49 खरंच म्हणून चांगला घेऊ. हे बघ अमेरिकन मस्टर्ड डॉक्टर ओटकरचेच चांगले असतात. हा कुठला माझा काय करू? मम्मी पप्पा एका साईडला आम्ही दोघे एका साईडला. आरू पापड घ्यायचे. पिझ्झा बेस बघ इथं. पिझ्झा बेस नाही तर मला पण दिला पिझ्झा बेस पण पापड आहे. पापड पण नको. दोन ग्लास खा ना. आरू ते मोठा बॉक्स असतो बघ तसा घ्यायचा आहे. तर आमची शॉपिंग झालेली आहे. अर्धी थोडी राहिली आहे. आरूचं काहीतरी चालत गरीब होता पण आरू कुठे गेलं ते? काय अरे ते एकदम चॉकलेट असतं बघ ते न्यूटेल. तर आता इथे मम्मी रांगोळ्या घेते कारण आमच्या संपल्या होत्या. आणि दिवाळीची खरेदी अशा ठिकाणीहून करा की आपल्यामुळे त्यांची दिवाळी पण साजरी होईल. तर त्यांना मदत पण करता येईल तेवढी करा. आणि अशी आमची रांगोळीची खरेदी आता सुरू आहे. आम्ही बरेच कलर्स घेतलेत. तुम्ही बघाच किती घेतलेत कारण आमचे सगळे संपले होते. तर आम्हाला खूप लागतात आणि आम्ही आमची रांगोळी मोठी असते सो आम्हाला एवढे कलर तर पुरतात अजून लागतात. आणि इथे आम्ही थोडेसे छोटे दिवे बघतोय कारण आहेत पण छोटे आम्हाला पाहिजेत. आणि आम्ही आता आलो आहे अंडे का फंडा इथे कारण आम्हाला खूप भूक लागले आणि आम्ही आता डायरेक्ट पार्सलच घेतोय कारण घरी जाऊन जेवण नाही करणार. आणि आम्ही आता डवसाठी फटाके घेतोय थोडेच कारण ती काही जास्त नाही वाजवत घाबरते.
तर पिल्लू से हाय. आता आम्ही पिल्लूला फटाके घेतलेत ना. खुश आहे. आम्ही आता परत तिला दुसरे फटाके घ्यायला चाललो. नाही पिल्लू कुठे गेला हा बघ. हा घे जोरात जोरात. नाही पिल्लू हे बघ जस्ट थ्रो इट. नो बेब. हा बघ पिल्लू असं टाकायचं नाही ग जोरात. हा हा. तर आता आम्ही मार्केटमधून आलेलो आहोत. मी फ्रेश वगैरे झाले आणि आता बाहेर पडले. हिंडची फटाके वाजवत होती. हा बघा आजच आणले आणि आजच वाजवत होती. आणि ब्लॉग बघत राहा. कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि आज मी खूप मजा केली, शॉपिंग केली खूप. तर ब्लॉग कसा वाटला आहे मला नक्की सांगा. आणि आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.